धुळ्यातील वाडी भोकर रोड परिसरातील सुयोगनगरमधील प्लॉट नंबर 13 मध्ये चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करत कपाटातील 4 लाख रुपये रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी राधेश्याम सोनगिरे यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक लॅबसह श्वान पथक घेऊन तपासाला सुरुवात केली। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पश्चिम देवपूर पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोल्ड लोन भरण्यासाठी ठेवलेले पैसे चोरट्यांनी लंपास केल्यानं सोनगिरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। दादा मी राधेश्याम सोनगिरे, राहणार सुयोगनगर, प्लॉट नंबर 13। माझ्या घरी रात्री चोरी झाली। कपाटातून पैसे गेले 4 लाख रुपये। गोल्ड लोन घेतलेलं होतं, ते पैसे भरण्यासाठी मी जमा केलेले होते ते पैसे। रात्री चोरट्यांनी चोरी केली, पैसे चोरी झाले। मी पोलीस कंप्लेंट वगैरे मी केली आहे। पोलीस पथक बी आले होते, ड्रॉप पथक आले होते। तरी मला माझी रक्कम तपास करून मिळावी ही माझी विनंती आहे। दरम्यान या चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोनगिरे यांच्याकडून करण्यात आली आहे। तर पोलिसांनी देखील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।